सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस कसा आहे? आज सोन्याचे भाव किती आहेत? घसरण झाली का की भाव वाढले? सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. सोन्याचे ताजे भाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर हे बघा, आज सोन्याने पुन्हा घसरण घेतली की सोन्याचे भाव वरती गेले ते तर तुम्हाला माहिती पडणारच आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहितच आहे, रोज मी तुम्हाला सोन्याचे भाव सांगत असतो. तर कालचे भाव आणि आजच्या भावामध्ये काय फरक पडला ते पण सांगत असतो आणि पुढे चालून सोनं महागणार आहे की स्वस्त होणार आहे या गोष्टी पण तुम्हाला सांगतो मी. आणि तज्ञांची जी काही माहिती असते, त्यांनी जे काही माहिती वर्तवलेली असते ती माहिती पण मी तुम्हाला सांगत असतो. या व्हिडिओमध्ये आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि चांदी हे संपूर्ण भाव जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. तर चला आजचे ताजे भाव जाणून घ्या. तर सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगताय आणि एकदम करेक्ट ताजे भाव तुम्हाला फक्त मीच सांगत असतो, दुसरं कोण नाही. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला जाणून घेऊया आजचे ताजे भाव. आता जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला सांगतो मी. बघा काय झालेलं आहे, इराण, इस्रायल, अमेरिका यांचं जे काही युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात निर्यातवर फरक पडलेला आहे, बरोबर. म्हणजे तिकडून काही वस्तू येत नाहीत, इकडून काही वस्तू जात नाहीत. आयात निर्यात म्हणजे तिकडच्या वस्तू इकडे येणे, इकडच्या वस्तू तिकडे जाणे. मग आता युद्धामुळे काय झालेलं आहे की आपल्याकडे बघा जे काही ऑइल वगैरे आहेत ते येत नाही आहेत, तो कच्चा पुरवठा येत नाही आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, ऑइल येत नाही आहे, मग आयात निर्यात बंद झालेला आहे, थांबलेले आहे. तसंच सोन्यावरती पण परिणाम याचा झालेला आहे. आयात निर्यात होत नसल्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत आणि मागच्या वेळी भरपूर वाढले होते, परंतु आपल्याला घसरण आता पाहायला मिळत आहे. आणि हे बघा, जी माहिती आलेली आहे ना आता, ती माहिती तुम्हाला सांगतो. तर आयातीचा जो काही फरक आहे तो सोन्यावरती पडलेला आहे आणि पुरवठा कमी होऊ शकतो. आता पुरवठा कमी होऊ शकतो असं बोललं जात आहे आणि पुरवठा कमी झाला तर निश्चितच सोन्याच्या किमती वाढणार आहेत, मोठ्या उच्चांकावरती जातील असं तज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि बघा, पुरवठा कमी असल्या कारणाने उच्चांकावरती म्हणजे जास्तीत जास्त महाग सोनं होऊ शकतं असं तज्ञ म्हणत आहे, बरं. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी पहिले सोनं खरेदी करून घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी ही फायदेशीर बातमी आहे, कारण त्यांनी ऑलरेडी पहिले सोनं खरेदी करून घेतलेलं आहे आणि जरी सोनं महाग झालं तर त्यांचा फायदा आहे ना. तर अशी आहे ही माहिती, ही तज्ञांनी दिलेली माहिती आणि इतर गोष्टींवरती जे काही सोनं अवलंबून आहेत आणि काय फरक, कोणत्या गोष्टींचा सोन्यावरती फरक पडतो त्याबद्दल तो थोडक्यात ही जी माहिती आली ती माहिती तुम्हाला सांगितली. चला फायनली मी तुम्हाला आता सांगतो सोन्याचे आजचे ताजे भाव. त्यामध्ये पहिले 18 कॅरेटचे भाव आपण बघणार आहोत. पहिले चांदीचे भाव बघा. हा, टुडे सिल्वर प्राइस. हे बघा, चांदीचा भाव आज किती आहे हे बघा. चांदीचा 10 ग्रॅमचा आपण विचार केला तर 2499 रुपये चांदीचा भाव आहे आणि प्रति किलोचा आपण विचार केला तर चांदी प्रति किलोचा भाव तुम्ही बघू शकता 2,49,900 रुपयावरती आज चांदी आहे. आणि बघा, तर सध्या आपल्याला चांदी जी आहे ना 2,55,000 ते 2,50,000 दरम्यानच आपल्याला ती पाहायला मिळत आहे आणि 40,000च्या खालती तर येतच नाही. म्हणजे 2,40,000 किंवा 2,45,000च्या खाली चांदी येतच नाही आहे. या दरम्यानच चांदी जी आहे ती स्थिर आहे सध्या या आठवड्यात. या आठवड्यात आपण बघितलं की चांदी अशी स्थिर आहे. ठीक आहे, पुढे काय होते ते पुढे समजेलच, परंतु आता सध्या तुम्हाला हे भाव पाहायला मिळत आहे. चांदीचे प्रति किलोचे भाव आहेत 2,49,900 रुपये आणि 10 ग्रॅमचे भाव आहेत 2,499 रुपये. हे आहेत आजचे चांदीचे भाव. समजलं तुम्हाला? चला ठीक आहे. आता बघा सोन्याचे भाव. त्यामध्ये पहिलं 18 कॅरेटचा भाव आपण बघूया. 18 कॅरेटचा 1 ग्रामचा भाव तुम्ही बघू शकता 11,321 रुपये. आजचा हा 1 ग्राम सोन्याचा भाव आहे 18 कॅरेटचा. हे बघा 18 कॅरेट इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल. 18 कॅरेटचा गोल्डचा सोन्याचा भाव आपल्याला आज 1 ग्रामचा 11,321 रुपये पाहायला मिळत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता 10 ग्रामचा भाव. 10 ग्रामचा म्हणजे 1 तोड्याचा भाव तुम्ही ते बघू शकता. 1 तोड्याचा भाव आपल्याला आज पाहायला मिळत आहे 1,13,210 रुपये. हे बघा, हा 10 ग्रामचा भाव आहे. 10 ग्रामचा भाव 1,13,210 रुपये 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे हा. आणि इथे जर आपण बघितलं तर 1 ग्रामचा भाव 11,321 आपल्याला जो पाहायला मिळत आहे 18 कॅरेट मध्ये,
तर हे भाव पहिले 1 ग्रामचा भाव हा 12,000 पर्यंत होता. शेवटी हा भाव पण यामध्ये थोडीफार घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 1 तोळ्याचा भाव 1,13,210 रुपये. 1 तोळ्याचा भाव 18 कॅरेटमध्ये 1,13,210 आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे होते 18 कॅरेटचे. चला आता फायनली आपण 22 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेणार आहोत आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव तुम्ही बघू शकता. 1 ग्रामचा भाव 13,836 रुपये. हा भाव पण 14,000 14,500 पर्यंत गेला होता आणि हा भाव पण उतरलेला आहे. घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे थोडीफार का असोना, परंतु सध्या घसरण आहे. परंतु हे भाव ना 15,000-16,000 पर्यंत गेले. ते घसरण तर आहेच, आपण ते म्हणू शकतो. त्या तुलनेने उच्चांकाच्या तुलनेने बघितलं तर घसरणच आहे. 1 तोळ्याचा भाव तुम्ही बघू शकता ते 1,38,360 रुपये. तर हे होते 22 कॅरेट सोन्याचे भाव. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव बघितले. 1 ग्रामचा भाव 13,836 आणि 1 तोळ्याचा भाव 1,38,360 रुपये. आज तुम्हाला हे 22 कॅरेट सोन्याचे भाव पाहायला मिळत आहे आणि या 22 कॅरेटमध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. चला समजलं. पुढील बघा आता फायनली 24 कॅरेट सोन्याचा भाव. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रामचा भाव तुम्ही बघू शकता 15,094 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे आज आणि हा भाव ना 18,000 पर्यंत गेला होता. एवढा उच्चांकावरून हा भाव 15,000 पर्यंत 15,094 रुपये आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 1 तोळ्याचा भाव 1,50,940 रुपये पाहायला मिळत आहे. म्हणजे घसरण आणि वाढ हे थोडंफार आपल्याला चित्र दिसत आहे. म्हणजे सध्या स्थिरच भाव दिसत आहे. हे भाव ना स्थिरच आहे सध्या, परंतु उच्चांक जो होता 18,000 पर्यंत 1 ग्रामचा भाव 24 कॅरेटचा, तर त्यापेक्षा घसरण तर आहेच. आपण मान्य करू शकतो, म्हणू शकतो की 18,000 पेक्षा तर भाव कमीच आहेत नाही 15,000. बरोबर आहे की नाही? कारण एवढे 18 आणि 19,000 पर्यंत भाव गेले ते. त्या तुलनेने भावामध्ये घसरण आहे. परंतु जरी आपण सध्या या 2-4 दिवसाच्या तुलनेने विचार केला तर भाव स्थिर आहेत. म्हणजे सारखेच भाव आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. 100-200 रुपये इकडे तिकडे होत आहेत फक्त बस. ओके, चला ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सोन्या चांदीचे संपूर्ण भाव बघितले. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितली आणि ज्या पद्धतीने आयात निर्यात बंद आहे त्यामुळे सोन्याच्या पुरवठ्यावरती परिणाम होत आहे आणि सोनं कमी असल्या कारणाने म्हणजे पुरवठा जरी होत नसेल, आयात निर्यात जरी होत नसेल, तर पुरवठा कमी जरी झाला तर मग त्यामध्ये किमती वाढतीलच ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तज्ञ असं सांगतात की पुढे चालून आता काही दिवसानंतर सोन्याचे भाव अजून वाढतील. ओके, असं सांगितलं जात आहे. आता जे तज्ञ सांगत आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे भाव वाढतील असं बोललं जात आहे. चला ठीक आहे. जी माहिती मी तुम्हाला दिली ती सांगितली. असं नाही की वाढतीलच, घसरण पण होऊ शकते, सांगता येत नाही. परंतु तज्ञ जे सांगत आहेत, तज्ञ यांनी त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केलेला असतो. त्यामुळे ते सांगत आहेत गॅरंटीने की भाव पुढे चालून वाढू शकतात. आणि सिंपल आहे ना, बघा आयात निर्यात बंद आहे, पुरवठा कमी आहे, मग भाव वाढतीलच हे आपल्याला पण समजतं ना, बरोबर आहे की नाही? चला ठीक आहे. संपूर्ण माहिती बघितली. या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची टिप हे बघा, या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती, यामध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, चांदी खरेदी करायची असेल किंवा आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमचा तज्ञांचा, तुमच्या सोनाराचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला तुम्हाला दिलेला नाही. फक्त आजचे ताजे भाव, आज काय रेट आहेत सोन्याचे चांदीचे ते सांगितलेले आहेत. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.